महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि या रणसंग्रामात वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं विरोधकांवरती असेल किंवा सत्ताधाऱ्यांवरती असेल विविध प्रकारचे आरोप आहेत आणि राजकारणात असं म्हटलं जातं की योग्य वेळी योग्य पत्ते तुम्हाला टाकता आले पाहिजेत। माझ्या हातात सुद्धा अशाच पद्धतीनं काही पत्ते आहेत आणि हे पत्ते आता बाजारामध्ये आलेले आहेत आणि या पत्त्यांवरती वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो आहेत, त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप हे करण्यात आलेले आहेत आणि आपण या पत्त्यांमधनं नेमकं कोणावरती आरोप केलेत हे पाहणार आहोत। प्रामुख्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप, थेट राहुल गांधींवरती सुद्धा अशा पद्धतीचे आरोप या पत्त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत। आणि हे पत्ते नेमके बाजारात कोणी आणले याबाबतीत एक चर्चा सुरू आहे आणि राजकीय पत्ते हे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण या पत्त्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पत्ते आपण बघणार आहोत। पहिला पत्ता आहे बोल बच्चन ताई म्हणून सुप्रिया सुळे यांच्यावरती अशा पद्धतीनं आरोप जे आहेत हे करण्यात आलेले आहेत आणि वेगवेगळ्या पत्त्यांवरती मग प्राजक्त तनपुरे असतील किंवा अन्य नेते असतील यांच्यावरती सुद्धा काय मजकुराचे आरोप आहेत हे आता पाहणार आहोत। आत्ता पण आपण पाहिला तो बोल बच्चन ताई सुप्रिया सुळेंचा काम शून्य आणि आवाज पूर्ण अशा पद्धतीचा हा त्यांचा स्टिकर असलेला पत्ता पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्यावरती सुद्धा अशा पद्धतीनं या पत्त्यांमधनं हे आरोप केलेले आहेत। ज्या पद्धतीनं टेंडरचे आरोप केले जातात ते उद्धव ठाकरेंवरती नफा टेंडर बादशाह अशा पद्धतीची ही टीका त्यांच्यावरती करण्यात आलेली आहे। सत्ता हवी आहे, काम नाही, फक्त पैसा आणि परिवार अशा पद्धतीचा मजकूर या पत्त्यावरती लिहिलेला आहे। त्यानंतरचा आपण पत्ता पाहिला तर शरद पवार यांच्यावरती हा आरोप करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे असे आरोप या पत्त्यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावरती सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपण आत्ता जर पाहिलं गेलं या पत्त्यांच्या माध्यमातून तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक या प्रचारांमध्ये अशा पद्धतीनं आरोप आणि एक वेगळ्या पद्धतीनं हा एक प्रकारचा प्रचारसुद्धा जो आहे हा आपण म्हणू शकतो, कारण का अराजकतेचा पितामह महाराष्ट्राचे मणिपूर होईल अशा पद्धतीचा आरोप याच्यावरती करण्यात आला आहे। दुसरं म्हणजे सध्या राज ठाकरेंची चर्चा चालू आहे आणि राज ठाकरेंवरती सुद्धा अशाच पद्धतीनं एक आरोप जो आहे तो या पत्त्यांच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राज ठाकरेंच्या भूमिकांच्या अनुषंगानं याच्यावरती आरोप केलेला आहे की सुपारीचा राजा, सुपारी मिळाली की हंगाम सुरू अशा पद्धतीचा एक हा पत्ता आपल्याला पाहायला मिळतोय। तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यावरती सुद्धा तुष्टीमंत्री गायकवाड अशा पद्धतीचा हा त्यांच्यावरती पत्ता जो आहे हा तयार करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप हे या पत्त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। पहचान कोण अशा पद्धतीचा ही एक या ठिकाणी पत्ता जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। प्रियंका गांधींवरती पोस्टर परी प्रियंका अशा पद्धतीचा हा पत्ता जो आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यानंतर रोहित पवार असतील तर रोहित पवारांची सुद्धा नेतृत्वाचा भाव, कामाचा अभाव अशा पद्धतीचा हा पत्ता तयार करण्यात आले आहे। त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे पत्ते हे या करण्यात आलेले आहेत। 52 पत्ते असतात, त्याच्यातील प्रमुख पत्त्यांवरती राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित पत्त्यांवरती अशा पद्धतीनं मी दाखवेन की हे असे पत्ते आहेत ज्याच्यामध्ये एकत्रित ह्या वेगवेगळ्या भ्रष्टाचारांचे आरोप हे याच्यावरती केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मग 80 गुन्ह्यातील कसाबला बिर्याणी काँग्रेस सरकारनं खिलवली, मुंबईच्या बळींचा अपमान करण्याचा एकही संधी काँग्रेसनं सोडली नाही, मुंबईचा खरा गुन्हेगार कोण अशा पद्धतीचा प्रश्न हा याच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे 166 बळी 26/11च्या मुंबई हल्ल्याचे निष्क्रिय काँग्रेसपायी जगभरात निघाले तिंदवडे मुंबईचे अशा पद्धतीचा पत्त्यांचा याच्यावरती उल्लेख आहे। 2 गुन्हेगारांशी पवारांचं नाव जोडलं गेले, दाऊद खान आणि शाहिद बलवा लोकांनी विसरू नये, कोणाच्या छायेखाली ते उभे होते अशा पद्धतीचेही आरोप यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि अशाच पत्त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप हे या पत्त्यांमधनं केलेले आहेत। त्यामुळे हे नेमके पत्ते वाटले कुणी किंवा हे पत्ते बाजारात आणले कुणी हा एक आता प्रश्न जो आहे हा निर्माण झालेला आहे। हा नेमका
हे पत्ते आणले कुणी, हा एक प्रश्न आहे विरोधकांवरती. ज्या पद्धतीनं एक पत्त्यांच्या माध्यमातून ही टीका ही आता होऊ लागलेली आहे, अशा पद्धतीचे पत्ते आता बाजारात जे आहेत हे फिरू लागलेले आहेत. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार म्हणू शकतो किंवा हे पत्ते नेमके कशा पद्धतीनं आले आणि मुंबईकरांना जे आरोप विरोधकांवरती आहे ते अशा पद्धतीनं पोचवले गेले जात आहेत, अशी सुद्धा चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे हे राजकारणातील पत्ते आता निवडणुकीच्या वेळी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे हाच प्रश्न आहे, हे बाजारात पत्ते नेमके आणले कुणी, आणि सध्या या पत्त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभमसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.